नांदेड शहरातील मालेगाव रोड येथे कालिदास रेबा यांच्या फ्युचर ब्रेन रोबोटिक्स क्लासचा भव्य शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते या क्लासचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी मंगेश कदम, महेंद्र गायकवाड व इतर मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी उपस्थितांनी कालिदास रेबा यांना या नवीन क्लासेसच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या। पहिली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रॅक्टिकलही ज्ञान अत्यावश्यक आहे, कारण प्रॅक्टिकल केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय लवकर समजून येतो। या उद्देशाने कालिदास रेबा यांनी फ्युचर ब्रेन रोबोटिक्स क्लासची निर्मिती केली आहे। कालिदास रेबा यांच्या नवीन संकल्पनेतून सुरू झालेल्या क्लासचा नक्कीच अनेक विद्यार्थ्यांना लाभ होईल। या माध्यमातून विद्यार्थी इंजिनियर, IT क्षेत्रात जातील, तसेच अनेक कंपनीत विद्यार्थ्यांना या ज्ञानाचा लाभ होईल, अशा भावना आमदार कल्याणकर यांनी व्यक्त केल्या। Hello everyone, this is Kalidas Reba. Basically, I am a BE and MTech mechanical engineer with automation specialist course. So I have worked 15 years in all over the Asia. Like I worked in India, Ahmedabad, Delhi, Mumbai, Bangalore, and Hyderabad. I worked in Nepal. I worked in Dubai for 4 years. I worked in Kuwait. So during this whole process, I learned the things the day I joined the companies, the day I worked. But that time I realized our education system and the actual working condition is there is a gap. So to fill that gap, I have started one classes in terms of it is for engineering students who can learn the upgrade skills which is required for the latest trend. At the same time, I would like to mention you that we are going to teach the school kids. As everybody knows, the school kids read by seeing the books. So they don't have any practical experiment on any concepts. So most probably what we do on physics and electronics components, we have plenty of practical experiment which can make them to understand very easily, and we will hand over the every equipment to their hands so they can feel it and they can do it by their own. So by this it will be very a good opportunity for the kids of Nanded city to learn things by viewing and experiencing. So this location is Malegaon Road beside Saurav Bar, opposite to Apollo Medical Store. So as my form, my class name is Future Brain Robotics. So whatever the kids will learn from our side, so that will be help after 15 years. So our total structure of planning of education is based on future. That's why we have name as Future Brain Robotics. Thank you. आज अतिशय आपल्या नांदेडकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे की नांदेडमध्ये आज कालिदास रेबा सरांनी फ्युचर ब्रेन रोबोटिक क्लासेसची आज त्यांनी स्थापना केलेली आहे। नांदेड उत्तरचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर यांच्या हस्ते आताच थोड्या वेळापूर्वी ह्या क्लासेसचं उद्घाटन झालेलं आहे आणि अतिशय ही पुढची टेक्नॉलॉजी आहे की नांदेडमध्ये ही उपलब्ध रेबा सर पहिल्यांदाच करत आहेत आपल्या नांदेडला। नसता मुलांना अगोदर मुंबई, हैदराबाद, बेंगलोर अशा ठिकाणी जाऊन हे काही कोर्सेस करावे लागत होते, पण आपल्या नांदेड साइडलाच हे कोर्सेस असल्यामुळे अतिशय हे 3री ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आणि IT असो, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असो, हे म्हणजे प्रत्येक आता अभ्यासक्रमात प्रत्येक कंपनीत हे आता म्हणजे कंपल्सरीच तुम्हाला माहित आहे की आता सगळं पुढचं येणारं फ्युचर भविष्यात रोबोटिक्सच होणार आहे। त्यामुळे नांदेडला कालिदास रेबा सरांनी ही इन्स्टिट्यूट चालू केली। अतिशय त्याबद्दल मी त्यांचेच आभार व्यक्त करतो की आपल्या नांदेडसारख्या ठिकाणी अशी चांगली एक संकल्पना त्यांनी इथं आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही तिकडे खूप बाहेर देशात नोकरी केली, बरेच राज्यात नोकरी केली, पण तुम्ही हैदराबादला इकडे तिकडे पुण्याला इन्स्टिट्यूट न टाकता आमच्या नांदेडमध्ये टाकावी आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज नांदेडमध्ये रोबोटिक्सचे क्लासेस चालू केले। निश्चितच
आमच्या नांदेडकरांना याचा निश्चित विद्यार्थ्यांना याचा 100% फायदा होईल आणि मी या प्रसंगी कालिदास रेब्बा सरांना पुढील त्यांच्या क्लासेससाठी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी संजय कल्ले पवार. या ठिकाणी या रोबोटिक क्लासचे या ठिकाणी आज उद्घाटन झाले. ते पहिली वेळेस आपल्या महाराष्ट्रात किंवा नाही असं एक ज्वलंत या ठिकाणी प्रॅक्टिकल सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे, जे की आपले 3री ते 10वी पर्यंतचे 12वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत की फिजिक्स या विषयामध्ये त्यांनी काय करतात, फक्त पुस्तकी ज्ञान घेतात. पुस्तकी ज्ञान घेऊन तेवढं काही भेटणार नाही. ते डायरेक्ट मुलांना त्या पुस्तकीत काय दिलं ह्याचं ज्ञान डायरेक्ट प्रॅक्टिकली केल्याच्या नंतर मुलांना कसं एकदम सोपं होईल या पद्धतीचं या कालिदास रेब्बा यांनी प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून आपल्या मुलांना आपल्या विद्यार्थ्यांना सोप्यात सोपं कसा अभ्यास या ठिकाणी होईल याकडे या कालिदास रावांचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. ब्रेन रोबोटिक्स या प्रॅक्टिकल म्हणजे प्रदर्शित या प्रॅक्टिकलच्या प्रयोगशाळेचं आज उद्घाटन झालेलं आहे. त्या प्रसंगी माझ्यासोबत आमचे जिल्हा प्रमुख मंगेशजी कदम आणि हे जे आयोजक आहेत आमचे कालिदास म्हणजे आमचे मित्र आहेत आणि याने एक ॲक्च्युली जे पुस्तकात विद्यार्थ्याला वाचण्यासाठी पाहण्यासाठी पुस्तकामधले जे ज्ञान होतं त्याच्या अलग ज्ञान हे प्रदर्शित ज्ञान म्हणजे ॲक्च्युली प्रयोग करून दाखवलेलं. खरंच मी कौतुक करतो त्यांचं, कालिदासचं आमच्या मित्राचं. Lack of time and going to demonstrate only one part of physics. It is simple missions fully. So here you can see, please come close. So this mission gives a advantage of less efforts, more output. If you can see, this is 2 kg weight and this is 5 plus 5 10 kg weight. So 2 kg can lift 10 kg. This is the invention by the ancient human pulley system. So if a small kid can lift 10 kg weight, putting only 2 kg efforts. See, I can lift 10 kg with only 2 fingers. It's possible because of this pulley mechanism. And this is educated from 5th standard to 10th standard. Pull the rope by themselves and they can feel how it is actually working. As I mentioned, we are thinking about future. So this is one example. This is magnetic levitation. So maybe you heard that in Japan there is a train which are running at 400 kilometers per hour speed. So what happens is this is the technology there. So you can see, if you zoom it, you can see this magnetic plates are not touching each other because of the magnetic opposite repellent. This is a simple device which is being made to explain center of mass. Okay, so what happened? If you see, this is 3-inch height, and this side it goes up to 5-inch height. So according to normal thoughts, if I put this in the center of this, everybody will think it will come this side, but it will go that side. It is climbing up, it's going up. And this is the magic of center of mass. Why? Because the cube is actually going down, because if you see the bottom side of this, it's coming upside. And this is the concept of center of mass. And center of mass is very important in manufacturing any automobile vehicles. If the center of mass is not in the center, the vehicle will drift. And the missions and the rockets which are going out of our atmosphere must be center of mass should be in the center of the device. Made with combination of wood and 3D printed gates. So here I would like to show how gear ratio change. This is very important in automobiles. We usually speak first gear, second gear, third gear. So this is actually that. So come on the top view, take it top view.
when I start the motor, you can see the first gear is running faster than the last gear, but the last gear has more torque, more power to give output. This is first gear in our automobile. This is second gear. This is third gear, and this is top gear, fourth gear. So in this figure, I mentioned only 4 gears. So you can see in first gear, the output power is torque is more, but the rotation is slow. Same happened in our cars. In top gear, the output is very fast, but the torque is less. सब हमारे पास 3D एनिमेटेड वीडियो है. एग्जांपल के लिए मैं एक ओपन कर दूंगा. या मॉनिटर मध्ये जे आपल्याला जो प्रश्न पडतो त्या प्रश्नाचं सर्व व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगण्यात येते. जे की आपल्याला वाटते कोणतंही का विमानाला ब्रेक कसा लागेल, जे आता छोटे छोटे मुले असतात त्या मुलांना वेगवेगळे प्रश्न पडतात. त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येते. जसं विमानाला ब्रेक कसा लागेल आणि रेल्वे चालते वेळेस त्या चाकं तर राहत नाहीत, ब्रेक कसे लागेल आहे की नाही. असे प्रत्येक छोटे छोटे मुलं असतात, त्यांच्या डोक्यामध्ये अनेक कल्पना येतात. त्या कल्पना म्हणजे प्रत्येक डोक्याला, त्या मुलांच्या डोक्याला चालना मिळण्यासाठी, प्रत्येक त्या मुलांचं समाधान होण्यासाठी प्रत्येक गोष्ट त्यांच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी उपलब्ध आहे.